नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अर्जुनाची ती गोष्ट माहीतच असेल. गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवत होते. त्यांनी लक्ष म्हणून एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला आणि शिष्यांना पक्षाला बाण मारायला सांगितलं. त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं, तुला काय काय दिसतं? त्या शिष्याने सांगितलं, मला झाडं, फांद्या, पानं, आकाश, पक्षी दिसतोय. परत द्रोणाचार्यांनी बाकीच्या सर्व शिष्यांना तोच प्रश्न विचारला. त्यांचंही उत्तर तेच आलं. मग द्रोणाचार्यांनी अर्जुनाला तो प्रश्न विचारला. अर्जुन उत्तरला, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले, फारच छान. मार बाण. बाण सरळ गेला आणि पक्षाच्या डोळ्यात घुसला. यातून आपण काय शिकलो? तर या गोष्टीतून आपण ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येणार नाही. आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणं आणि त्या ठिकाणी सर्व बळ एकवटणं हे अवघड आहे. परंतु ही कला शिकणं शक्य आहे. जसे गुरु द्रोणाचार्य यांनी झाडावर पक्षी ठेवला, पण इतर शिष्यांना पक्ष्याव्यतिरिक्त झाडाची पानं, फुलं, फांद्या, आकाश आणि पक्षी दिसला आणि अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसला. तसेच आपल्या आपल्या बाबतीतही होते. आपण आपल्या मुख्य ध्येय बाजूला ठेवून नको त्या गोष्टींवर लक्ष देत बसतो आणि ध्येयापासून लांब जातो. म्हणजेच आयुष्याच्या महामार्गावर प्रवास करताना सर तुमची नजर ध्येयावर असू द्या. नेमकं मुद्द्याचं काय ते पहा. अनावश्यक किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करा.